आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करायचा, पण फक्त एवढंच ठरून काय फायदा? त्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला पाहिजे, नाही का? आणि हाच मुद्दा इंडिया आघाडीसाठी डोकेदुखीचा ठरतोय। एकीकडे ठाकरे गट 23 जागांवर दावा करताय, तर दुसरीकडे वंचित 12चा फॉर्म्युला ठरवताय। आता ठाकरे गटाला 23, वंचितला 12 जागा दिल्या म्हणजे आम्हाला काय उरलं, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित केला जातोय। पाहूयात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कसा गुंतत चाललाय ते। की आम्ही 23 जागांवर लढतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या। आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात। 2019 मध्ये ते भाजप बरोबर होते आणि त्यांची युती म्हणजे फक्त 2 पार्टी होती। लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी। सगळे सीट तुम्ही घेऊन जाणार तर आम्ही कुठे राहणार? शिवसेना स्वबळावर एकही सीट जिंकू शकत नाही, मी चॅलेंज करतो। आपकी पार्टी नहीं टूटी थी ना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ में, फिर भी कांग्रेस हार गई ना। ज्यांनी भाजप विरोधात एकीची मूठ आवळली तेच आता आपापसात भिडू लागलेत। कोण आहेत ते? कोण आहेत ते? कोण आहेत ते? मला आधी उत्तर द्या तुम्ही। ते जे बोलताय ते कोण आहेत? त्यांना अधिकार आहे? त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटर्नी आहे? नाना पटोले असलेल्या राज्याचे। आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना। आता काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, आम्ही दिल्लीत बोलू। मी कोण आहे याची जो समज आहे शिवसेनामध्ये संजय राऊतपेक्षा कोणालाही जास्ती नाही आहे। तर तद्य विचारतात कोण संजय राऊत, म्हणजे त्यांची स्मरणशक्ती थोडी क्षीण झालेली आहे असं मला वाटतो। अर्थात त्याला कारण आहे जागा वाटप। महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी जास्तच गुंतत चाललाय। तिन्ही पक्षात जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केलाय, ज्याला काँग्रेसने विरोध केलाय। की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या। संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो, म्हणजे 19 बरोबर। शिरूरची जागा आम्ही लढलो, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत। जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलं आहे। जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात। 2019 सीट शेअरिंगचा जो डिस्कशन आहे ना, त्याचा पॉइंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही। कारण 2019 मध्ये ते भाजप बरोबर होते आणि त्यांची युती म्हणजे फक्त 2 पार्टी होती। आता शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपीच्या युतीची तयारी आहे। त्याच्यामध्ये 3 पक्ष आहेत। तो असा त्यावेळी आम्ही 23 सीटवर लढलो होतो, यावेळी पण आम्हाला 23 चाहिए, हा आग्रह एकदम चुकीचा आहे। जर असा आग्रह त्यांनी धरला तो आम्ही पण एनसीपी बरोबर जेव्हा अलायन्स केला होता तेव्हा आम्ही 26 सीटावर उभे होतो। तो मला काय 26 सीट पाहिजे? आम्हाला 26 सीट नाही पाहिजे, कारण आम्हाला तिन्ही पक्षांना याच्यामध्ये समाहित घेण्याची तयारी आहे। जागा वाटपाचा हा वाद थेट स्वबळापर्यंत पोहोचलाय। शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी तिघही पक्ष म्हणजे कोणीही पक्ष स्वबळावर जिंकू शकत नाही। प्रत्येक पक्षाला एकमेकाचा सपोर्ट पाहिजे। शिवसेना स्वबळावर एकही सीट जिंकू शकत नाही, मी चॅलेंज करतो। जेवढे सीट तुम्ही जिंकला, तुम्ही एकटे जिंकला का? स्वबळावर जिंकला का? 18 खासदारामध्ये किती तुमचे पळाले तुम्हाला माहित आहे का? जे आहे ते कधीपर्यंत असणार ची गॅरंटी आहे का? शिवसेनामध्ये भयंकर फाटाफूट झालेली आहे, अजून चालू आहे, पुढे पण चालू होईल, राहील असं वाटतो, असं दिसतो। आपकी पार्टी नहीं टूटी थी ना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ में, फिर भी कांग्रेस हार गई ना। पार्टी टूटने का, एक साथ रहने का कोई मतलब नहीं। पार्टी ज़मीन पर होती है, पार्टी ज़मीन पर होती है, पार्टी कार्यकर्ता ज़मीन पर होते हैं, वो हमारे साथ है और रहेंगे। तो ये कोई अगर हमें देता है ज्ञान आपकी पार्टी टूटी है, तो ये गलत है। आपकी पार्टी बिना टूटे हुए भी हार गई। ये अगर मैं जवाब दूं उनको तो क्या करोगे? हम
उनके राष्ट्रीय नेताओं से हमारी बातचीत चल रही है, चाहे राहुल जी है, सोनिया जी है, खरगे साहब है, वेणुगोपाल जी है। तो हम कितने लड़ेंगे, आप कितने लड़ेंगे, ये बात दिल्ली में होगी। यहाँ कोई गांव के गली के जो लोग हैं वो अगर बोलेंगे राष्ट्रीय स्तर की बात तो कौन सुनेगा। तुम्ही सांगता की महाराष्ट्राचे जो नेते आहेत तो गल्ली आणि मोहल्लेचे नेते आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, मुख्यमंत्री राहिले, खासदार राहिले, आमदार राहिले, मंत्री राहिले, केंद्रीय मंत्री राहिले, असा नेत्यांना तुम्ही एक गल्ली मोहल्ल्याचा नेता सांगता आणि तुम्ही एक साधा कॉर्पोरेशनच्या पण निवडणुकी कधी लढला नाही। तुम्हाला माहीत नाही तुम्ही जिंकणार हारणार हा विषय वेगळा आहे, मग तुम्हाला निवडणुकीचा काही एक्सपिरियन्स नाही। असाच तुम्ही एक राष्ट्रीय नेता बनून फिरत आहात आणि सगळे जे मोठे मोठे नेते आहेत त्यांना तुम्ही चॅलेंज करता। इंडिया आघाडीच्या मागच्या बैठकीत ठाकरे गटाकडून 23 जागांची यादी वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवण्यात आल्याचं समजतंय। कुठल्या 23 जागांवर ठाकरे गटाने दावा केलाय पाहूया। रामटेक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ, शिर्डी, धाराशिव, कोल्हापूर, हातकणंगले, अकोला। ठाकरे गट अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्याची शक्यता आहे। शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही आहे आणि याच जागांवर दावा करताना ठाकरे गटाने काँग्रेसवर निशाणा साधलाय। गेल्या लोकसभेमध्ये दोनही मागच्या वेळेला पण जेव्हा अशोक चव्हाणवरील खासदार होते तेव्हा सुद्धा आणि आत्ता तर लोकसभेमध्ये 16व्या फक्त उभ्या महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच खासदार होता। एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर काही होईल। म्हणून एक गोष्ट सांगितली मी मुद्दाम, आणि ते जे एक होते काँग्रेसचे खासदार तेही खरं तर शिवसैनिक होते बरं का। बाळू धानोरकर, म्हणजे आम्ही त्याला बाळूच पडायचो, बाळू धानोरकर हे शिवसैनिक होते, ते आमदार होते शिवसेनेचे, ते तिथे खासदार म्हणून आले। उभ्या महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार होते, हे लक्षात ठेवून आपण बोललं पाहिजे। आपण बोलूच नाही करत, ते बोलण्याचं काम करतील। आतापर्यंत इंडिया आघाडीचे जागा वाटपाचे कोणते फॉर्म्युले समोर आले ते पहा। शिवसेना ठाकरे गट 23 जागा, काँग्रेस 15, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागा। दुसरा पर्याय शिवसेना ठाकरे गट 20 जागा, काँग्रेस 16 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागा, इतर 2। वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव काय होता पाहूया। शिवसेना ठाकरे गट 12 जागा, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार गट 12, वंचित बहुजन आघाडी 12। आता यातला कुठला फॉर्म्युला खरा ठरतो की मग नव्याच फॉर्म्युलाचा उगम होतो हे पाहावं लागेल। पण जागा वाटपाच्या मुद्द्यामुळे आघाडीत मिठाचा खडा तर पडणार नाही ना, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे लोकसभा जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीतील राज्यातील नेत्यांकडून रोज नवे दावे, प्रतिदावे, प्रस्ताव, फॉर्म्युले जरी समोर आणले जात असले तरी यावर अंतिम निर्णय हा दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत केला जाणार असल्याची माहिती आहे। आणि ही बैठक तातडीनं होणं इंडिया आघाडीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। अन्यथा जागा वाटपातील हा वाद, हा तिढा आणि यातली गुंतागुंत वाढू शकते असं सध्याचं चित्र दिसतंय। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।